नमस्कार, मी उत्तम कुमार, एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत. तो विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. खूप जवळचा आहे. जवळचा यासाठी की आपण जिथं राहतो त्या वास्तूविषयी आपण आज गप्पा मारणार आहोत. अनेक जण विविध मार्गातून, विविध लोकांच्या, विविध तज्ज्ञांकडून वास्तुशास्त्राविषयी ऐकत असतात. पण योग्य माहिती नाही मिळाली तर त्याचा फायद्याऐवजी नुकसानच जास्त सोसायला लागतं. त्यामुळेच हे वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे, याच्या पाठीमागची गणितं काय असतात, हे कुठल्या ग्रहांशी कनेक्ट असतं, आपल्याशी कितपत कनेक्ट असतं, आपला फायदा कशात, आपलं नुकसान कशात, आणि याच्याविषयीच्या गैरसमाजामध्ये आणि समजामध्ये आपण कशा पद्धतीने अडकून पडलो आहोत, या सगळ्याच प्रश्नांची किंवा या सगळ्याच मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आज आज आपल्यासोबत संवाद साधणार आहेत ख्यातनाम आचार्य, वास्तुतज्ञ, ज्योतिषतज्ञ आणि अंकगणित शास्त्रज्ञ सारथी सीमा नरवडे. सीमा मॅडम, मी या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार सर, धन्यवाद आणि आज मुलाखत घेत आहात तुम्ही त्यासाठी. आणि सर्वप्रथम मी नमन करते वास्तू नारायणाला, कारण विषय आपला वास्तूचा आहे आणि वास्तूला आम्ही नारायण संबोधतो आणि त्यातल्या वस्तूंना आम्ही लक्ष्मी मानतो, म्हणून त्या खंडित असू नये आम्ही असं म्हणतो. म्हणून वास्तू नारायणाला सर्वप्रथम नमन. आणि हे शास्त्र जे मी ज्यांच्याकडून शिकले ते जम्मू काश्मीरचे पंडित आचार्य सारथी साहिल जैन हे माझे गुरुजी आहेत, त्यांना नमन करते आणि आपण सुरुवात करूया. मॅडम, मला पहिल्यांदा सांगा की अनेकांच्या मनामध्ये काही गैरसमज असतात. वास्तुशास्त्र नेमकं समजलेलं नसतं, तर सुटसुटीत भाषेमध्ये समजावून सांगा आम्हाला की वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय. तर वास्तुशास्त्र या शब्दामध्येच वास्तूचा अर्थ आहे वास अधिक अस्तु, म्हणजे वास्तू, जिथे तुमचा वास असतो. जसं या देहामध्ये आत्म्याचा वास आहे, तसं वास्तूमध्ये आपला असणं, अस्तित्व, हे म्हणजे वास्तू. आणि हे शास्त्र आहे, सत्य आहे 100%. यातले उपाय जे असतात ते सगळे सटीक असतात, ते अत्यंत लागू होतात. त्यामुळे शास्त्र कधीही खोटं नसतं. आणि वास्तूला महाभारतापासून सुरुवात झाली आहे किंवा त्याही पूर्वीपासून. विश्वकर्माने ही वास्तू बांधली तेव्हा आग्नेय दिशेला कोणत्या गोष्टी करायच्या, सगळ्या दिशांचं ज्ञान ठेवून वास्तू निर्मिती केली. आणि विश्वकर्मा हे ब्रह्माचे सुपुत्र मानतो, म्हणून ब्रह्मा पण निर्मितीचे कारक आहेत. आणि महादेव आणि अंधकासूर यांची कथा सर्वांना ज्ञात आहे, भरपूर मोठी आहे ती. आज आपण त्याविषयी नाही बोलू शकत, पण त्या कथेपासून वास्तूची निर्मिती कशी झाली हे रावणाचा सासरा म्हणजे मंदोदरीचे पिता मय या राक्षसाने तेव्हा त्या काळामध्ये मयमतम हा ग्रंथ लिहिलाय, त्यामध्ये पण वास्तूचा उल्लेख आहे. जर अशी पूर्वापार अगदी त्याला वेदांमध्ये, महाभारतामध्ये, रामायणामध्ये किंवा सगळ्या ग्रंथांमध्ये वास्तूचा उच्चार आहे. तिथे शास्त्र ते निर्माण झालं आहे. त्याला फार मोठा स्रोत आहे, गंगेचा स्रोत एवढा, आणि अगाध आहे वास्तू. त्यामुळे ती 100% खरं आहे हे शास्त्र. यातले जे आपण नियम पाळतो, वास्तू व्हिजिट करताना ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या 100% लागू होतात आणि समाजामध्ये आनंद आणि सुख नांदतं. त्यामुळे वास्तू प्रचंड मोठा, सुंदर आणि सुखावह असा सगळा विषय आहे सर. त्याविषयी किती बोलाल तेवढं कमी आहे. अगदी बरोबर सांगतात मॅडम की वास जिथं असतो आपला, अस्तू, वास आणि अस्तू या दोन शब्दांचा मिलाप म्हणजे वास्तू आहे. आणि याविषयी सांगितलं गेलेलं शास्त्र जे आहे ते अगदी 100% खरं आहे. वास्तुशास्त्र जो मानेल, जो त्या नियमांनुसार चालेल, त्याला त्याचा लाभ मिळतो, त्याला त्याच्यापासून आनंद मिळतो. अतिशय सोप्या आणि सुटसुटीत शब्दात सांगितलं मॅडमने. मॅडम, याला जोडून मला प्रश्न विचारावा वाटतो तुम्हाला की वास्तुशास्त्राविषयी गैरसमज पण खूप आहेत. तर हे गैरसमज कुठले कुठले आहेत आणि त्यांच्यावरती नेमके खरे समज काय मग? आता सर, मी तर म्हणते जे गैरसमज मानतात किंवा जे वास्तूमध्ये दोष असतात असं मानतच नाहीत किंवा वास्तू त्या दोष विरहित करता येते असं मानत नाही, त्यांच्या मनात निगेटिव्हिटी असल्यामुळे त्यांना रिझल्ट येत नाही आणि त्यामुळेच त्यांना तो दोष वाटतो. सर्वप्रथम तर मी हे खंडित करते, ज्यांना वास्तू दोष वाटतो किंवा वास्तू दोष किंवा वास्तू हा प्रकार आहे हे कळत नाही, कारण त्यांच्या मनातच निगेटिव्हिटी असल्यामुळे या गोष्टी
त्यांना खरंय. पटणारच नाहीत. त्यामुळे अशा लोकांनी अजिबात या क्षेत्रात पडू नये किंवा या विषयामध्ये पडू नये हं, किंवा ह्या गोष्टी करू पण नाहीत. आणि जेव्हा तुम्ही हं, एखादी हं, गोष्ट स्टार्ट करता, तिथे जर निगेटिव्हिटी आली तर ती हं, तिथेच थांबून जाते होण्याची. म्हणजे युनिव्हर्समध्ये आपण काय हं, संदेश देतो, की निगेटिव्हिटी आहे, हे काय आहे, हे योग्य नाही वगैरे असं जर म्हणलं, तर तिथूनच चालू होतं. म्हणून मी अशा क्लायंटला सुद्धा सांगते, हं, की तुमच्या मनात जर निगेटिव्हिटी असेल, तर आपण इथेच थांबूयात. हं. कारण पॉझिटिव्हिटीने जी बरोबर, गोष्ट आपण स्टार्ट करतो, तीच फलित होते. म्हणून जे मानत बरोबर. नाही त्यांनी या बाबतीत पडूच नये कसल्याच बाबतीत म्हणजे विचारू सुद्धा नाही मी तर म्हणेल. खरंय. हं, 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 कारण हं. अगदी बरोबर आहे. म्हणजे महाभारतामध्ये त्यांच्या मनामध्ये बोला, बोला, हं, बोला. हं. महाभारत जेव्हा स्टार्ट झालं, ह्याला कारणच वास्तू आहे. कारण जेव्हा हं, दुर्योधन आणि 100 कौरवांनी जेव्हा म्हणले, की सुई इतक्या टोका एवढी पण जमीन पांडवांना देणार नाही. तिथून हं, वास्तूसाठी हं, वाद निर्माण झाले. आणि आता पण ह्या हं, अशा निगेटिव्ह लोकांमध्ये हे असे वाद असतात म्हणून त्या गोष्टी होत नाहीत. म्हणून मी तर म्हणेल हं. अशांनी दूरच राहावं. खरंय, खरंय. ज्यांच्या मनामध्ये नकारात्मकता आहे त्यांनी वास्तुशास्त्रापासून दूर राहिलेलं बरं आहे असं ठरवायचं. थेटपणे सांगतात. मॅडम मला आणखी एक जे समाजामध्ये प्रवाद आहे किंवा गैरसमज आहे ग्रहांचा आणि वास्तूचा थेट संबंध काय असतो? अगदी म्हणजे मी तर म्हणेल ग्रहांमुळेच वास्तू सगळी आपल्याला बॅलन्स करता येते. अ, आपल्या बरं. दिशा 16 दिशा असतात हं, सर. 16 दिशांमधून 45 दैवीय आणि आसुरीय अशा दोन्ही शक्ती असतात. कारण दैवीय वाढल्या, हं, हं, की आसुरीय शक्ती कमी होतात आणि आसुरीय वाढल्या, की दैवीय कमी होतात. म्हणून त्या दोन्ही समसमान बॅलन्स हवा. म्हणजे अति दैवीय वाढल्या, हं, की हं, माणूस सारखा देवाजवळ जातो आणि रडत बसतो, की "देवा मला वाचव." आणि आसुरीय वाढल्या, तर हं, दुनियेला फसवायला निघतो. म्हणजे अशा दोन्ही गोष्टी हं, बॅलन्स हव्या. मग आता तिथे प्रश्न आला ग्रहांचा. ग्रह सगळं घटित करतात. माणूस जन्माला येताना हं, आकाशामध्ये जी आकृती तयार होते नक्षत्राची आणि ती वेळ हं, याच्यामुळे जे मिळणारे ग्रह, राशी, राशीचा स्वामी आणि हं, वास्तूमधले असलेले हं. ग्रह हे खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे रोज उठल्यापासून मी तर बरोबर. म्हणते ग्रहच तुमचा खेळ खेळतात. लढना रोज उस शैतान हं, दे नाले, कभी दिल अपने बीच बढियाच नाही, हं, असं मी हं, म्हणेल अगदी. या ग्रहांशी आपल्याला लढायचंय. मग आपल्या पत्रिकेमध्ये त्यांची पोझिशन कशी हं, आहे यावर पण ते डिपेंड असतं. आणि वास्तूमध्ये तर सगळे हं, ग्रह आणि त्यांच्या दिशा या ठरलेल्या आहेत. जसं गुरु म्हटलं आपण, गुरुग्रह, हं, हं. ज्युपिटर, तर त्यांची दिशा नॉर्थ ईस्ट आहे. सूर्य म्हटलं तर त्यांची हो. दिशा पूर्व दिशा आहे, हं, ईस्ट. अशाच प्रत्येक ग्रहांच्या दिशा आहेत आणि तिथल्या तिथे त्यांना हं, बॅलन्स हं, करावं लागतं पंचतत्वांच्या आधाराने. आणि हं, हं, वास्तूमध्ये 2D, 3D, 4D अशा डायमेन्शन रेमेडीज असतात. चारही कोण असतात आपले सर हं, हं, आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य. ह्या हं, चारही कोणांचे कार्डिनल डायरेक्शनचे रेमेडीज असतात. त्या सगळ्या बॅलन्स हं. करण्यासाठीच असतात या ग्रहांना. त्यामुळे ग्रह आणि वास्तू अगदी म्हणजे एकच आहे मी तर म्हणेल त्याच्यातूनच सगळी निर्मिती आहे. त्यामुळे त्याचा अगदी हं, हं, हं. मायलेकरासारखा अगदी संबंध आहे असंच म्हणायला काही हरकत नाही. बरोबर, बरोबर. ग्रह आणि वास्तू यांचा अन्योन्य संबंध आहे. म्हणजे ते एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. प्रत्येक दिशेला ग्रह नाहीच. ठरलेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रहांशी संबंधित आहे. त्यामुळे हा गैरसमज समाजामध्ये जिथे जिथे पसरला असेल तो काढून टाकायला पाहिजे पहिला. दुसरा एक गैरसमज मला विचारायचा आहे, की तोडफोड केली म्हणजे मग वास्तू शुद्ध होते आणि मग तोडफोड केल्यानंतर अनेकांना रिझल्ट मिळत नाही. हे काय गडबड असते? सर्वप्रथम सर तोडफोड तर करूच नाही. तोडफोड न करता बरं. वास्तू क्रिएशन हे वास्तूमध्ये शास्त्र हं, हं, सांगितलेलं आहे. ज्या त्या ठिकाणी हं, आपण कोणत्या गोष्टी कशा बॅलन्स करायच्या. जसं मी आत्ताच म्हटलं ग्रहांची साथ कशी घ्यायची, हं, दिशांना कसं तत्वांनी आपण बॅलन्स करायचं आणि सगळे हं, वास्तूचे कोन त्यांना कसं बॅलन्स हं, करायचं हे म्हणजे वास्तू आहे आणि तोडफोड न करता क्रिएशन हे वास्तूमधला फार हं, मोठा विषय आहे. पण कधी-कधी असा विषय होतो हं, सर, हं, की घर छोटं आहे किंवा एखादं बघा घरात हं, मुलाचं लग्न होणार आहे, तर बेडरूम नीट करायची, मोठी करायची, असा प्रश्न पडतो. हं, तेव्हा भिंती तोडाव्या लागतात हं, किंवा गॅलरी आपल्याला किचनमध्ये मर्ज करायची, किचन मोठं करण्यासाठी किंवा हॉल मोठा करण्यासाठी हॉलला लागून जर गॅलरी असेल, तर ती मर्ज करण्यासाठी ती मधली भिंत आपल्याला तोडावी लागते. तर मग त्यावेळेस हं, हं, आपल्याला तिथे जर तोडफोड केली
आणि सगळं नव्याने वास्तू तिथे परत क्रिएट केली, तर अशा वेळेस वास्तू शांती करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. म्हणजे तोडफोड केलेल्या वास्तूला वास्तू शांतने आपण शांत करायचं, दिशांना शांत करायचं, तोडफोड शांत करायचं ना. मुळात तोडफोड करूच नाही. मॅडम म्हणतात मुळात तोडफोड करूच नाही, आणि केली तरी केल्यानंतर रितसर त्याची वास्तुशांती करावी आणि नंतर मग आपण त्याच्यात निवास करणं गरजेचं आहे. मॅडम, खूप सोप्या आणि सुटसुटीत शब्दात तुम्ही वास्तुशास्त्र समजावून सांगता. तुमचे अनेक क्लायंट आहेत, तुम्ही अनेक ठिकाणी पाहायला जाता आणि त्यांना उपाय सुचवायला जाता. पहिल्यांदा गेल्यानंतर तुम्ही काय पाहता आणि कशा पद्धती, काय मॅक्सिमम काय दोष दिसतात सर्वसाधारणपणे? येस. आता क्लायंट जसे येतात त्यांचे प्रश्न असतात, त्याच्यावरती उत्तरं शोधून अभ्यास करून वास्तूचं आम्ही A4 साईजमध्ये वास्तूचं सगळं आम्ही एक डायग्राम करतो. तिथून मग आम्ही नॉर्थ डिग्री 0 डिग्रीपासून किती ट्विल्ट झाली आहे त्यांच्या घरामध्ये ती पाहतो. बाकी 16 दिशा आणि ब्रह्मस्थान आणि सर्वात महत्वाचं एंट्रन्स. गेल्या एंट्रन्सच्या तिथेच आम्हाला कळतं की इथे पॉझिटिव्हिटी आहे की निगेटिव्हिटी. कारण एखाद्या प्रकारची जर दुर्गंधी येत असेल एंट्रन्सला, तर समजून जायचं की इथे निगेटिव्हिटी वास करते. बरं, एंट्रन्स म्हणजे तुमचं जे प्रवेशद्वार आहे ते बाहेरच्या जगतापासून आपल्या घरातल्या जगताला जोडणारं सेतुबंध आहे. म्हणून तिथे सर्वप्रथम ट्रीट करावं लागतं. आत गेल्यानंतर मग ब्रह्मस्थान बघावं लागतं. ब्रह्मस्थानाची एनर्जी चेक करावी लागते. एनर्जी चेक करण्यासाठी विविध साधनं आमच्याकडे आहेत. तिथून पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी सगळ्या बघावं लागतात. किचन कुठे आहे, कोणत्या दिशेला आहे, मग तिथे कोणत्या कलरचा ओटा त्यांनी केलेला आहे गॅससाठी, मग तिथे बेसिन असतं. आग्नेय दिशेला बघा जलतत्व गेल्यानंतर तिथे काय रेमेडी द्यायच्या, आणि बेडरूम मध्ये जेव्हा टॉयलेट वगैरे असतात तर तिथे काय रेमेडी द्यायच्या. कारण टॉयलेट पासून पण निगेटिव्हिटी फार पसरवली जाते, कारण ते राहू ग्रहाच्या अंडर येतं. इथे पण ग्रह आले सगळीकडे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक ग्रहाने स्वतःच्या आधिपत्याखाली घेतलेली आहे. मग त्या दिशा त्या ग्रहांच्या द्वारे तिथल्या वस्तू वापरून आपल्याला बॅलन्स करता येतात. त्यामुळे वास्तूमध्ये बघण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात की या लोकांनी मूर्ती आणून ठेवल्यात किंवा कुठे घड्याळ लावले आणि त्या घड्याळाच्या खालून ये जा करतायत, तर ते सुद्धा चुकीचं आहे. आणि हो, एंट्रन्सला ट्रीट केल्यानंतर, टॉयलेटला ट्रीट केल्यानंतर आपल्याला किचनला, आग्नेय दिशेला, जलतत्वाला, वायू तत्वाला, आकाश तत्वाला आपल्याला बॅलन्स करावं लागतं. त्यासाठी विविध साधनं आहेत, विविध गोष्टी आहेत. 4D 3D रेमेडीज आहेत डायमेन्शनच्या, आणि चारही कोण कोऑर्डिनेट डायरेक्शन ते रेमेडीज आहेत. बऱ्याच गोष्टींनी आपण वास्तू ट्रीट करू शकतो आणि तिथले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात सर 100%. हे मी स्वतः अनुभवलं आहे, कारण आता प्रॅक्टिस करता करता ते दिसून येतं. बरोबर आहे. वास्तूमध्ये प्रवेश करता क्षणीच नकारात्मकता आहे की नाही हे अशा वास्तुतज्ञ मंडळींना लक्षात येतं आणि त्याचे ते उपाय सांगतात. त्या पद्धतीने जर आपण उपाय केले, अंमलबजावणी केली, तर आपली वास्तू शुद्ध होऊ शकते, आपली वास्तू पवित्र होऊ शकते. ग्रहांचा जो त्रास आहे ज्या ग्रहांपासून तो कमी होऊ शकतो आणि आपलं जीवन आनंदी आणि सुखकारक होऊ शकतं. अतिशय सोप्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये वास्तुशास्त्र आणि त्याच्याविषयीचे जे प्रमुख गैरसमज आहेत त्याच्यावरती भाष्य केलं सीमा नरवडे मॅडम यांनी. आपण या वास्तुशास्त्र आणि त्याच्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्यावरती सातत्यानं दर आठवड्याला एका भागामध्ये आपण चर्चा करणारच आहोत. आजच्या भागामध्ये अतिशय सुटसुटीत वास्तुशास्त्राविषयी त्यांनी माहिती दिली, त्याबद्दल मी सीमा नरवडे मॅडम यांना ABC न्यूज मराठीतर्फे मनापासून धन्यवाद देतो. आपण थांबूया इथेच, याच भागात भेटूया पुढच्या भागात. थँक्यू. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABC मराठी न्यूज.